मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजिनाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंतरवली सराटी या गावी मनोज जरांगे पाटील मागच्या 17-18 दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या त्या उपोषणस्थळी तुम्ही जर बघितलं असेल, मार्क केलं असेल, तर अनेकविध नेते आले, वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करणारे. सगळ्यात पहिलं जर कोण तिथे पोहोचलं असेल तर आपले आधारवड शरद पवार. आणि मग ते दुरीतिरे एक्कावालं प्रकरण झालं. याचप्रमाणे इम्तियाज जलील सारखा माणूस जो उघडपणे मराठा आरक्षणाला विरोध करत होता, तो मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ, त्या जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ तिथे जाऊन बसला, त्यांच्या कानात कुजबुजला. असे अनेक लोक मनोज जरांगे पाटलांच्या कानाला लागले आजवर. त्याने काय साध्य झालं मला माहीत नाही. सरकारने आपल्या पद्धतीनं संयमाची भूमिका घेत बोलणी सुरू ठेवली होती, चर्चा सुरू ठेवल्या होत्या. जालन्यातले अर्जुन खोतकर सातत्यानं त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटलांची समजूत काढत होते. सरकारमार्फत मध्यस्थी करण्याचं काम खोतकर एक प्रकारे करत होते. काल किंवा परवा 2 दिवस सातत्याने संदीपान भुमरे त्यांच्यासोबत होते. त्या दोघांनी मिळून ज्या पद्धतीने सरकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं फलित म्हणा, किंवा ही जी काही नतद्रष्ट मंडळी सातत्याने त्या मंचावर जात होती वेगवेगळ्या पक्षाची आगीत तेल टाकायला, त्यांच्या भडकावण्याने बऱ्यापैकी हे आंदोलन भरकटलंही असतं. पण काल एक शुभशकून घडला. काल आदरणीय संभाजी भिडे गुरुजी आंदोलनस्थळी गेले. त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या कानाशी कुजबूज केली नाही, ते कानाला लागले नाही. उघडपणे त्यांचा हात हातात घेऊन आईच्या मायेने समजावलं की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना, या संघटनेत जो हिंदू मराठा तरुण जो आहे तो सगळा तुमच्या पाठीशी उभा आहे. एक समाज म्हणून, मराठा समाज म्हणून तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि तुमच्या आरक्षणाच्या मागणीच्या मागे, त्या समर्थनार्थ आम्हीही तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही कच खाऊ नका. तुमची मागणी रास्त आहे, तुम्ही लढताय, लढा, पण तुमच्या जीवाशी खेळ करू नका. आणि हे सांगताना त्यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची समजूत काढली, एक आई आपल्या लेकराची समजूत काढते, त्या पद्धतीने संभाजी भिडे गुरुजी मनोज पाटलांशी बोलले. आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. हे माझं परसेप्शन आहे. खरं तर सरकारने ज्या पद्धतीने जी मुत्सद्देगिरी केली म्हणा, किंवा ज्या पद्धतीनं आश्वासन मनोज पाटलांना दिलं आहे, जरांगे पाटलांना, त्यातून तोडगा निघतोय असं दिसतंय. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे प्रमुख नेते आहेत, त्या दोन्ही राजे यांनी यावं आणि मग त्यांच्या उपस्थितीत मी हे उपोषण सोडेन. याच्या मागचं कारण काय, तर ही सगळी मंडळी आली तर किमान एक आश्वासन समाजाला, मराठा समाजाला मिळेल की यांच्या उपस्थितीत हे घडलंय आणि यांच्या संमतीने घडलंय, यांचा होकार आहे, यांनी आश्वासन दिलंय. महिनाभराची जी काही मुदत मागून घेतली आहे सरकारनं, त्या महिनाभराच्या मुदतीनंतर मराठा समाजाला जे हवं आहे ते मिळेल, या अपेक्षेनं हे उपोषण इथे स्थगित होतं आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. सरकारच्या भूमिकेचा विजय म्हणा, सरकारने केलेल्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणा, पण माझ्या दृष्टीने ज्या पद्धतीने काल संभाजी भिडे गुरुजींनी मनोज जरांगे पाटलांची समजूत काढली, तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता या उपोषणाचा, या आंदोलनाचा. आता यानंतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टेक्निकल आहेत. तर टेक्निकल गोष्टींवरती सरकारने नेमलेली नवीन समिती, मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयकांची जी टीम आहे, यांच्यात जर चर्चा घडल्या आणि काही गोष्टी आहेत, ओबीसीतून कसं आरक्षण मिळवलं जावं यासाठी काही तरुण मंडळी झगडत आहेत, त्यांच्याकडे ती मार्गदर्शक तत्वही तयार आहेत, पण आजवर ती कुठल्याच मेनस्ट्रीम मीडियानं किंवा इतरही मीडियानं ती पुढे येऊच दिली नाहीत, लोकांसमोर ती मांडूच दिली नाहीत. मला वाटतं या सगळ्या गोष्टी साकल्याने त्याच्यावर चर्चा व्हावी आणि त्यातून जर कायमस्वरूपी तोडगा निघत असेल, मराठ्यांना आरक्षण
ओबीसीच्या आरक्षणातून जर दिलं जात असेल, सरसकट सगळ्यांना कुणबी दाखला मिळाला आणि त्यातून जर आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, तर याहून चांगली गोष्ट दुसरी कुठली नाही. हा दुधात साखर पडल्यासारखा योग होईल. पण हे सगळं घडून येण्यासाठी ओबीसी समाजाचीही सहमती आवश्यक आहे. आणि ओबीसी समाज या सगळ्या घडामोडींना, या सगळ्या घडू पाहणाऱ्या घटनांना नेमका कोणत्या पद्धतीने घेतोय, कसा सामोरा जातोय, कसा रिॲक्ट होतोय, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कालच ओबीसींची जी संघटना आहे, ओबीसी महासंघ, त्यांच्याकडून विरोधाचे सूर उमटायला लागलेले आहेत. पण ओबीसीचा समाज, त्याची टक्केवारी आणि त्यांना मिळालेल्या आरक्षणाची टक्केवारी याचाही अभ्यास व्हायला हवा. आज राजस्थान, गुजरात या आपल्या शेजारच्या राज्यांमध्येही मला वाटतं एक 8-10 वर्षांपूर्वी आंदोलनं झाली होती. जसे इथे मराठा महाराष्ट्रात सधन किंवा सवर्णांमध्ये एक मोठी जात, मोठा समाज मानला जातो, तसं तिकडे गुज्जर आणि पटेल या समाजांनी आपल्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे आर्थिक निकषांवर आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनं केली, मोठमोठी आंदोलनं झाली. आणि ती आंदोलनं कुठलंही आरक्षण न देता शमली, बंद झाली. आणि त्यानंतर त्या दोन्ही राज्यांमध्ये एकही आंदोलन घडलेलं नाही आहे या विषयावर, या मुद्द्यावर. याचं कारण EWSच्या अंतर्गत त्यांना मिळालेलं आरक्षण, त्यांना मिळालेल्या सवलती. त्यांचा समाज जर 16% असेल तर त्यांना 8% म्हणजे त्या समाजाच्या टक्केवारीच्या निम्मा तेवढ्या टक्क्याची सवलत दिली गेली, तेवढं आरक्षण दिलं गेलं जे त्यांना पुरेसं आहे. आज महाराष्ट्रात जर मराठा समाज 32% आहे तर त्यांना 15 ते 16% आरक्षण किंवा सवलती मिळायला हव्यात. जे आपल्या मागच्या सरकारनं, फडणवीस सरकारनं EWSच्या माध्यमातून दिलं होतं, पण ते 10% होतं, पुरेसं नव्हतं. मला वाटतं जर 15-16% म्हणजे त्याच्या आसपास, अगदी 12-13% जर मराठा समाजाला सवलती आरक्षणाच्या माध्यमातून मिळाल्या तर त्या पुरेशा असतील. आणि यापुढे सगळे समाज एकत्रितरित्या या सगळ्या आरक्षणांचा फायदा उचलत आपली प्रगती घडवतील आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गाने वाटचाल करेल. मागच्या 2.5 वर्षात जे काही झालं ते सोडून द्या. आता कुठेतरी महाराष्ट्राची गाडी प्रगतीपथावर चालली आहे. त्या प्रगतीपथाच्या आड जे दगडधोंडे टाकले जात आहेत या अशा नवनव्या आंदोलनांच्या माध्यमातून, ते कुठेतरी थांबायला हवे. आणि ते थांबण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रीयन समाजाने, मराठी माणसाने एकत्रित येऊन विचार करायला हवा. जातीपाती, समाज, आरक्षण याच्यातून बाहेर निघून प्रत्येक समाजाचा आर्थिक उत्कर्ष कसा होईल, त्याचं आर्थिक उन्नयन कसं होईल, प्रगती कशी साधली जाईल याचा विचार करून जर का ह्या आरक्षणाच्या नावाने जे काही गोंधळ निर्माण झालेत ते मिटवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच महाराष्ट्राची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. आणि महाराष्ट्राची जेव्हा प्रगती होते तेव्हा हिंदुस्थानची प्रगती कोणी रोखू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले. तोच प्रकार आहे. जेव्हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असेल तेव्हा हा महाराष्ट्र हिमालयाच्या मदतीला धावून जातोच. हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातोच. तर मित्रो, एकूणच आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करत या सगळ्या गोष्टींकडे पाहायला हवं. आणि या आरक्षणाच्या आंदोलनांच्या संघर्षांच्या आगीत तेल ओतणारे कोण आणि आईच्या मायेने एक दुधाचा प्याला घेऊन येणारा कोण हे ओळखणं फार गरजेचं आहे. काल भिडे गुरुजींनी आईच्या मायेने जे काही केलं आहे, जी फुंकर घातली आहे जरांगे पाटलांच्या वेदनेवर, मराठा समाजाच्या वेदनेवर, ती माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. तुमचं परसेप्शन काही वेगळं असू शकतं, तुम्हाला त्यातून काही वेगळं दिसलेलं असू शकतं. मित्र, तुम्हाला या सगळ्या कालच्या घडामोडींवर आज दिवसभर जे काही होणार आहे त्यावर जर व्यक्त व्हावं असं वाटलं तर कमेंट्समधून नक्की व्यक्त व्हा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार्डीजी9. धन्यवाद. नमस्कार.